अमृत योजना 2 योजनेतील 450 आकाराची पाणी वाहून आणणारी पाईपलाईन बुद्धलेणी चौक ते बंगाली कॅम्प, हनुमाननगर चौक ते मटन मार्केट पासून जुने पोलीस स्टेशन ते गांधी चौक ते थेट नागमंदिर चौक अशी प्रस्तावित करण्यात आली आहे। 24 मे पासून पाईप टाकण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे। मात्र गोकुळाष्टमीच्या पर्वावर मोठ्या महत्प्रयासाने मस्जिद ते पुढे फुकटनगर जाणाऱ्या मार्गाचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं होतं। हे करताना पुढे भविष्यात पाणी पुरवठा पाईप टाकावे लागतील याचं कोणतंही नियोजन करण्यात आलं नाही। त्यामुळे आता प्रस्तावित पाईपलाईन करता किमान 4 फूट रुंद आणि 40 फूट लांब तेही चक्क मार्गाच्या मधोमध कॉन्क्रीट रोडचे खोदकाम करण्याची नामुष्की भद्रावतीत ओढवली आहे। स्थानिक नगर परिषद व संबंधित साईनाथ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या पूर्वनियोजनाच्या अभावानं करदात्या नागरिकांच्या कररूपी उत्पन्नाचा अपव्यय होत असल्याचा सूर उमटू लागला आहे। याबाबत मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही। नमस्कार, मी नगरसेवक अनिल पडोळे। आज आमच्या प्रभागामध्ये वडाझाड चौकामध्ये जे रोड झाला त्या गोकुळ अष्टमीच्या वक्ती हा रोड झाला। गेल्या 4-5 महिन्यामध्ये हा रोड झाला। 4-5 महिन्यामध्ये नगर परिषदच्या काही उलट्या कारभारामुळे हा रोड पुन्हा फोडून येथून नळाची पाईपलाईन टाकत आहे। हा पाईप हे कमीत कमी 1 ते 1.5 वर्षापासून क्रीडा संकुल ग्राउंडमध्ये पडून होते, पण क्रीडा संकुल ग्राउंडमध्ये पडून असताना यांना माहीत होतं का इथून पाईपलाईन टाकते रोडच्या आधी रोड बनवायच्या आधी आणि पाईपलाईन टाकली असती मग रोड केला असता तर आज ही परिस्थिती नसती। आज नगर परिषद भद्रावतीचं असं झालं आहे, मुलगा आधी लग्न नंतर अशी कंडिशन भद्रावती नगर परिषदची चालू आहे।